आणि त्यात ती त्याला साथ देते. मी आता रडानी बाई आहे, मला तर काहीच उमजना झालंय. ऐका हा, आता रातराणीला सांगशील का दिसा उमल म्हणून, का सूर्याला सांगशील की मावळती का नुकवतचा बाबा? असं कधी मी घडणार नाही. आबा माई आबासनी सांगा की व ताट वाढाया घेऊ. कोणी बी जेवाय आलं नाही अजून. भरलेल्या ताटात पाणी वतलंस, आता काय गिळायचं? काय ओव्या का तुम्ही भाई चोरून ऐकाया? भरलेल्या ताटात पाणी वतलंस, आता काय गिळायचं? काय ग सावित्री? अगं सावित्री, काय झालं? शांत हो बरं आधी. काय? खरं खरं सांग, तुम्हासनी बी मनात न राग आला होता ना व? मी वाहनेनं मारलेला आवडलं नाही. पोरींच्या समोर होता म्हणून काही बोलला नाही तू आहे ना? अगं खुडी का काय तू? आत्ता मोरोबा सखानी वस्तादांना सांगून आलो की, म्हणलं सावित्री आज खऱ्या अर्थानं उजाळली. सुरवंटाचं फुलपाखरू होण्याचा संघर्ष आज सावित्रीनं पूर्ण केला. आता तिला माझी गरज नाही, तिचं तेजच कौतिक नको आहे मला. पर माझ्याशी बोला की व. काय? 2 शब्द बोला, ते भी बोलत नाही. कुणीच काहीच बोललेलं नाही. गळ्या शपथ, मला वरडा, मला बोला, असं तोडून कशा बाई टाकत्यात. उगा जीवाला हुरहुर लागून राहते. घराघरात भांड्याला भांड लागतं नव. पर आजवर एकोप्या नव्हतो. एका दिवसात समद बदलून गेलं. लगेच समजा एकोपा संपला. तू मुळात बाहेर पडल्यालाच त्यांना आवडलेलं नव्हतं. मग हे पुढचं कसं त्यांच्या मनाला येईल? न आवडे ना, तेच धरून बसायचं असतंय वय. मला काय ठाव, आपली माणसं त्यापाई काय आमची तुटत्या. अजिबात नाही, काय बी होत नाही. असं उगा काहीतरी विचार मनात आणू ग. नाही आणत. खरंच असं झालं तर तोडू नाही, हे तुम्हीच शिकवलात ना आबा. ते फुलांबद्दल होत, ती नाजूक असते. आणि मन ते नाजूक नसते. माणसाला तोडलेलं चालतंय तुम्हाला? काय बी बोलायचं नाही. जोडायचं, सहन करायचं, सांभाळायचं, समजून घ्यायचं, हे तू शिकवलंस ना माई? मी अजून बी खूप काही शिकवलं,
पण आपल्या सोयीनं आपल्याला हवंय तेवढंच मोजकं घ्यायचं आणि तेच काढून दाखवायचं, हे नाही शिकवलं. पण माझ्याबद्दल मी बोलतच नाही हाय. मग सावी बद्दल तू बोलूच नकस. का? दादा, तुला माझं समज म्हणणं कधीच पटलं नाही हे ठाऊक आहे मला. पण तुला तुझ्या धाकल्या भावाबद्दल कायम मनातनं अभिमानच वाटला आहे ना, का नाही? तू मला ओरडायचास, मला मनाई करायचास, पण त्याच्यामध्ये राग नसायचा, तर काळजी असायची. मी त्योच होतो आणि आता बी तसाच हाय. स्पष्ट सांगून टाका ना, जो काही बदल झालाय तो तुम्हा दोघात झालाय म्हणून. उगा बोटछेपा कशापायी बोलताय? वहिनी, जन्मोजन्मी स्त्रियांचा कणा घरकामात वाकवला गेल्या, पिढ्याच्या पिढ्या उपेक्षेनं मारल्या, त्यांच्या नाजूक भावना ठेसल्या गेल्या, हे तुम्हाला दिसत नाही आहे काय? आणि त्याकरता कुणीतरी बदल करायलाच हवा, आणि तो मी करतो हाय. तुम्ही बी साथ द्यायला तुमची सावी मी पुढे पुढे करतीय. अजून किती इज्जत घालवणार आहेस? अरे इज्जत घालवायची नाही हाय दादा, वाढवायची आहे. पण कुठली बी लढाई संघर्षाशिवाय जिंकता आली आहे का कोणाला? आणि सावी बी माझ्या साथीला असती असं आता मी म्हणायचो नाही. होय, कारण दादल्यानं सांगितलं ना, अस्तुरीनं केलं, एवढंच ते आता राहिलेलं नाही. सावी बी तिला जे वाटतंय ते तिच्या मनाप्रमाणे करते हाय. या सगळ्या संघर्षाला ती तिच्या मनानं सामोरं जाते हाय, आणि त्याचं तिला समाधान सुद्धा आहे. शेण खाण्यात समाधान हाय. आणि तसं असल तर सकाळ सांच्याला अंगणात शेणानं नाव घालतो. सांग तिला. बघा, माझा राग तुम्ही सावीवर काढताय. उगा काय बी बोलू नग, तिचा कशा पायी राग करू आम्ही? होय का? होय ना माई? तुम्ही जे आज इथं माझ्यावर वरडता आहे ना, ते आज जाऊन तिच्यावर वरडा, तिला पटवून द्या. मग ती बी तुम्हाला काहीतरी सांगल. जर तुम्हाला पटलं तर गोष्ट ठीक आहे, नाही तर तिला पटलं आणि ती येणं बंद करल. झालं. आहे का? हा? पुन्हा यो शहाणपणा शिकवायला लागला. म्हणे तिला विचारा, ती सांगल. अरे सांगितलं ना तिनं, पण मोर काय झालं? कोणाच्या घराचा उद्धार झाला? तरी बी तिची चूक नाही, याची चूक नाही, हे बरोबरच आहेत. बघा, ठीक आहे, तुम्ही समजूनच घ्यायला तयार नाही आहात, तर मी काय करावं? मी निघतो आहे. आणि एक सांगतो, सावीचं आवरून झालं का सावी बी शाळेत येणार आहे. येतो मी. जा तू. बरं, सावी कशी घराबाहेर पडते ना, ते बघतोच मी. आई, फार दुखतंय का ग? गरम फडके देऊ का शेकवायला? बोललास बरे वाटले हो नारायणा. अरे या कानांना दोन प्रेमाचे शब्द कधी ऐकायला मिळत नाही. आणि हे असं गुरासारखं कोणी आपल्या बायकोला मारतं का रे? एवढा मोठा मुलगा झाल्यानंतर, संसार एवढ्या वर्ष केल्यानंतर, आणि कारण काय? पाण्याची कळशी पडली. आई, अगं बाबा रागात होते. त्या जोत्याच्या बायकोचा राग तुझ्यावर निघाला. खरं सांगू, मला ना त्या सावित्रीचा हेवा वाटतो. नाही आई, अजिबात नाही. तिचा हेवा वाटावा असे तिच्यात काहीही नाही. एकतर जातीने ती शूद्र, त्या डोहाळे कसले लागलेत तर शाळेचे, आणि शाळा कुणासाठी तर मुलींच्यासाठी.
आजवर स्त्रियांनी शाळेत शिक्षण घेतले आहे का? घराघरात आईनेच मुलींना शिकवले ना, पण कोणाचे अडले का? नाही ना. नाही, पण ह्यांना नको नको ती बरोबरी करायची आहे. स्त्रियांची पुरुषांशी बरोबरी कधीतरी होऊ शकेल का? नारायणा, तू हे एका स्त्रीशी बोलतो आहेस आणि जिने तुला आपल्या उदरात वाढवले त्या स्त्रीशी, याची जाणीव आहे तुला? तू आई आहेस ग. मी त्या जोत्याच्या बायकोबद्दल बोलत होतो. नाही नाही, त्या हट्टाला पेटून नको त्या गोष्टी करू पाहते. तुला म्हणायचं ती चुकीची आहे? अर्थात 16 आणे सत्य आहे. आणि हे माझेच नाही तर बाबांचे, विष्णू भट, गोपू भट, साऱ्या समाजाचेच हे म्हणणे आहे. केवढा विरोधाभास आहे नाही हा? म्हणजे हेच की सगळ्या जगाने त्या सावित्रीला चुकीची ठरवली, तरी तिचा नवरा तिच्या सोबत उभा आहे. हेच खरं नातं आहे ना? नाहीतर आम्ही सगळ्या जगाने बरोबर ठरवून सुद्धा आपल्या माणसाची साथ आमच्या नशिबी नाही. गोवंडेला झाला प्रकार समजण्यासाठी पत्र धाडले आणि ताबडतोब इकडे आलो. झाला प्रकार म्हणजे सावित्रीबाईंवर जो हल्ला झाला तेच ना? स्पष्ट कळवा, मोघम नकोच. सगळ्यांची नावं लिहिली आहेत, ब्रह्मवृंद आणि त्यातले सगळे पुरुष. पुरुष कसले? राक्षस आहेत ते. ब्रह्मराक्षस म्हणा ना. कुठल्या काळातल्या समजुती उराशी कवटाळून बसले आहेत कोण जाणे. आज सगळीकडे तीच चर्चा चालू आहे. आणि लोक पण असे विचित्र ना, झाल्या प्रकारात वहिनींची चूक आहे अशी चर्चा रंगवत आहेत. जी हिम्मत कुणीच कधीच दाखविली नाही, मोठे कशाला सांगू, अगदी आमच्या घरातल्या घरातही कधी पाहायला मिळाली नाही, ती हिम्मत सावित्री वहिनींनी खुल्या चौकात दाखवली. त्यांच्या कृतीतला ठामपणा, त्यांच्या कृतीतला निश्चय आणि त्यांचीच बाजू बरोबर आहे हे लोकांपर्यंत पोहोचायलाच हवं. नाहीतर व्हायचं उलटेच. केशव भट आणि मंडळी वहिनींच्या वागण्याला वेगळेच स्वरूप देऊन त्यांचेच कसे चूक आहे हे पसरवते. आपण आपल्या पद्धतीने काम सुरू केलंय. नुकताच लेख लिहून पूर्ण केलाय, वाचून दाखवतो. अजूनही स्त्रीचं जीवन हे निवडुंगासारखं असावं अशी सगळ्यांची अपेक्षा असते. निवडुंग कुठेही टाकला तरी तो जगतो, पण तरी त्याला कोणी विशेष महत्व देत नाही. शब्दशः अशी स्त्रीची अवस्था आहे. अशा वेळी स्त्री शिक्षण देऊन समाज सुधारणा करण्याचं व्रत सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांनी अंगीकारलं आहे. प्रवाहाविरुद्ध पोहण्याची क्रांती ज्योत चेतवली आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्याऐवजी समस्त समाज त्यांना शेणा मातीचा अभिषेक घालतो, दगडाच्या फुलांचा वर्षाव करतो. हे अतिशय निंदनीय आहे आणि आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो. केशव भट किंवा कुणीही जितक्या वेळा विरोध करतील तितक्या वेळा आम्ही त्यांचा प्रखर निषेध नोंदवू. आज तरी राग गेलाय का? की आल्या पावली परत माघारी जाऊ? नाहीतर मग पुन्हा सोलून काढाल. आम्हास काय खूळ लागले आहे का आल्या गेल्या सोलून काढायला? हा, पण जर कोणी धर्माच्या आड जाईल तर त्यास मात्र आम्ही सोडणार नाही. मग आमच्या जीवाचे काही बरे वाईट हो. आपण आहात म्हणून स्वर्गलोकात देव निर्धास्त आहेत. आम्हास तुमचाच काय तो आधार. पण आपला आधार आम्हास वाटत नाही, त्याचे काय करायचे? सारा शीण आमच्याच मेंदूस. पण आहे एक उपाय सापडला आहे. कुठला? सर्पदंशाचा उतारा त्याच्या विषातच असतो. रोगाचा इलाज त्या रोगातच असतो आणि प्रश्नाचे उत्तरही त्या प्रश्नातच असते. माझं काही समजले नाही. नारायणा, बापाच्या कामी कधी येणार आहेस? एक सांगावा द्यायला जायचे आहे. कुणास द्यायचा आहे सांगावा? सांगून ठेवा.
कचेरीतून आल्या आल्या प्रथम ते काम करीन. पण आज कचेरीत गेलाच नाहीस तर नाही नाही बाबा, अहो न सांगता सुट्टी घेणे शक्य नाही. अहो तुम्ही सांगा तर, मी आल्यावर सांगतोच. मग तू जा बघू तुझ्या वाटेने, आम्ही बघू काय करायचे ते. हे तुम्ही रागाने बोलताय ना बाबा? मी रागाने बोलेन नाही तर लोभाने बोलेन, त्यामुळे तुझ्या जाण्यात काही फरक पडणार आहे का? असे काय बोलता बाबा? मग नोकरी सोडू का? मग तुम्ही सांगाल ते काम सांगाल तेव्हा करीन. असू दे असू दे, तुम्ही निघा. सांगावा द्यायचे काम गोपोभट करतील. चला. सांगावा द्यायचा आहे ना, देतो की. पण आधी आपला राहिलेला विषय तरी पूर्ण करा. त्या जो त्या प्रकरणावर काय उपाय सापडला तो तर सांगा. सांगावा नाही तो सांगतोच मी. सांगावा हाच तर उपाय आहे यावर. आपण काल घडलेल्या प्रकरणाचे भांडवल करायचे आणि ते सारे मार्तंड शास्त्रींच्या कानावर घालायचे. आणि आता मार्तंड शास्त्रींना इथे येण्यासाठी निमंत्रण द्यायचे. मार्तंड शास्त्रींना इथे? अहो मग संपलंच की. शिशुपालाचे 100 अपराध भरलेच आहेत. सोत्या, आता तू दिवस मोजायला घे.